रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 19 फेब्रुवारी 2026. आपण आपल्या परिक्रमेतल्या 111व्या दिवसाच्या पडावाला सुरुवात करतोय. दत्त मंदिर नर्मदापुरम या ठिकाणावरून. नर्मदापुरम मध्ये हे मंदिर खर्रा घाटावरती स्थित आहे. खर्रा घाट हा नर्मदापुरमच्या सेठानी घाटापासून साधारण 2 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि या दत्त मंदिराच्या समोर जर आपण बघितलं तर या समोरच्या ठिकाणी नर्मदा मैयाच्या उत्तर तटावरती जे शहर दिसते ते बुधनी शहर आहे. आणि या बुधनी शहराच्या या समोर अलीकडच्या तटावरती दत्त मंदिर स्थित आहे. टेंबे स्वामींनी स्थापित केलेलं हे दत्त मंदिर आहे. आज गुरुवार आहे आणि आपल्या गुरुवारची सुरुवात या ठिकाणी दत्तप्रभूंच्या दर्शनाने होणार आहे. अजून मंदिर उघडलेलं नाहीये. मंदिर उघडण्याची आपण वाट पाहतोय. मंदिर उघडलं की आपण दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होणार आहोत. या पूर्ण निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये आपण एकटेच परिक्रमावासी काल संध्याकाळी या ठिकाणी विश्रांतीसाठी होतो. परिसर किती सुंदर आहे बघा. रामकृष्ण हरी नर्मदे हर असा हा परिसर आहे. भव्य असा परिसर आहे आणि दत्त मंदिरात मूर्ती सुद्धा सुंदर आहे. काल संध्याकाळी भक्त आले होते त्यांच्यामुळे आपलंही संध्याकाळी दर्शन झालं होतं मंदिरामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण आता मंदिरात दर्शन घेऊयात आणि पुढे मार्गस्थ होऊयात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण दत्त मंदिरामध्ये दर्शन घेऊन इथले जे महाराज आहेत त्यांच्याशी थोडासा सत्संग करून आपण आता परिक्रमेच्या पुढच्या पडावामध्ये मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे जाण्यासाठी ज्या गेटमधून आपण आत आलो होतो मंदिरामध्ये त्याच गेटमधून आपल्याला बाहेर डाव्या बाजूला नर्मदा मैयाच्या किनाऱ्याच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा आता बाहेर जाण्याचा मार्ग आहे. हे पहिलं गेट गेलं आणि आता पुढे दुसरं गेट येणार आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर हे मुख्य गेट आहे. या गेटमधून बाहेर पडून आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा डाव्या बाजूचा मार्ग आहे. या मार्गाने आपण आता नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने पुढे मार्गस्थ होणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. इथून आपल्याला खाली उतरायचंय आता. अशा प्रकारचा हा मार्ग आहे खाली जाण्यासाठीचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्यापाशी आलेलो आहे आणि या किनाऱ्याने या वाळूतून पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला मंदिराला जो अर्पण केलेला प्रसाद होता त्या प्रसादामध्ये आपल्याला केळी प्रसादी आणि बालभोग महाराजांनी दिला त्याचा स्वीकार करून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपल्याला 10 ते 15 दिवसापूर्वी राजू रतन वागचोरे साहेबांनी 501 रुपये पाठवले होते आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी. तर ते 501 रुपये आपण त्यांच्या नावे या दत्त मंदिरामध्ये जमा केलेले आहेत. त्यांच्या स्कॅनरवरती श्री राजू रतन वागचोरे साहेबांचं मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम असं आरोग्य लाभो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्याचबरोबर आपल्याला 15 तारखेला गुप्तदान म्हणून 500 रुपये जमा झालेले आहेत. आणि 15 तारखेलाच 1001 रुपये आपल्याला श्री सौरभ साहेबांनी पाठवलेले आहेत. त्यांनी कोणताही मेसेज पाठवलेला नाही पण आपल्या बँक खात्यामध्ये जे नाव त्यांचं दिसलं ते नाव श्री सौरभ साहेब म्हणून आहे. तर दोघांचंही मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण यांच्यासाठी प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम असं आरोग्य लाभो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. या पुलापासून पुढे मार्ग आहे का नाही हे आपल्याला माहित नाहीये. आपण जाऊन बघूयात मार्ग आहे का. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मार्ग आहे पुढे जाण्यासाठी. आपण या मार्गाने डोंगरगावच्या दिशेने आता मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रेल्वे पूल पार करून आल्यानंतर पुढे पुन्हा 2 पूल दिसतात आपल्याला. हे वाहन मार्गाचे पूल आहेत. याही पुलाकडून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कोणती पगदंडी तर नाहीये या ठिकाणी पण आपण किनारा आहे म्हणून या किनाऱ्याने पुढे वाळूतून मार्गस्थ होत आहोत. बघूयात आपल्याला कुठपर्यंत आपल्याला नर्मदा मैयाचा हा तटमार्ग लाभतोय ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपल्याला हा पगदंडी मार्ग सापडलेला आहे नर्मदा मैयाच्या तटातटाने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने पुढे आल्यानंतर या ठिकाणी आता एक नाला लागलेला आहे. या नाल्यातून पुढे जाण्यासाठीचा मार्ग आपल्याला आता पाहावा लागेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कुठूनच मार्ग नाहीये, आपल्याला या पाण्यातूनच पुढे मार्गस्थ व्हावं लागणार आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाच्या तटातटाने साधारण 3 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी डोंगरगाव आलेला आहे. या मार्गाने आपल्याला आता डोंगरगावात प्रवेश करायचा आहे, कारण पुढून तटाने मार्ग नाहीये, तट पूर्ण कोरला गेलेला आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी मार्ग नाहीये. आपल्याला आता डोंगरगावातून पुढे मार्गस्थ व्हायचे रंधाल या गावाच्या दिशेने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. प्रकारे या मार्गाने वरती आल्यानंतर आपण डोंगर गावाच्या या वस्तीपाशी आलेलो आहे. इथून आपल्याला एक आडवा मार्ग लागेल. त्या आडव्या मार्गाने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने पुढे आल्यानंतर आपल्याला एक आडवा रस्ता लागलेला आहे. या आडव्या रस्त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण डोंगर गावापर्यंत आलेलो आहे. या गावातून आपण सरळ सरळ हासलपूरच्या दिशेने मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. डोंगर गावातून आपण पुढे चौकातून मार्गस्थ होतो. त्यावेळेस आपल्याला एका सद्गृहस्थांनी चाय प्रसादीसाठी म्हणून घरी आमंत्रित केलं. चाय प्रसादी तर त्यांनी दिली, त्याचबरोबर भोजन प्रसादी करूनच आपल्याला घरातून बाहेर मार्गस्थ केलं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण चाय प्रसादी आणि भोजन प्रसादी स्वीकारून आता पुढे मार्गस्थ आहोत. या चौकातून आपण आतमध्ये आलो होतो. आता आपल्याला सरळ डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा सरळ सरळ मार्ग आहे आपल्याला पुढे मार्गस्थ होण्यासाठी. गावामध्ये हे समोर जे दिसतंय ते जगन्नाथ मंदिर आहे. आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊया. रामकृष्ण हरी नर्मदे हर. दर्शन घेऊन आल्यानंतर आपल्याला या डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जगन्नाथ मंदिरामध्ये जाण्यासाठी आपण सरळ आलोय आणि आता या ठिकाणी उजवीकडे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण जगन्नाथ मंदिरापर्यंत आलेलो आहे. इथून आपण या पायऱ्यांनी वरती जाऊयात आणि दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे डोंगरगाव मधील जगन्नाथ मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ज्या मार्गाने आपण आतमध्ये आलो होतो त्या मार्गापर्यंतच आपल्याला सरळ सरळ जायचंय आणि तिथून पुढे आपण पुढे मार्गस्थ होणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मंदिरापासून आपण आतमध्ये गेलो होतो जगन्नाथ मंदिराकडे जाण्यासाठी, तर पुन्हा आपण या मार्गापाशी आलो. इथून उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचं आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण डोंगर गावातून बाहेर पडलोय आणि आता हासलपूर गावामार्गे रंधाल या गावाकडे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा किनारा मार्ग आहे. नर्मदा मैयाचा प्रवाह आपल्या जवळूनच आहे. या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचा प्रवाह आहे आणि आपण या सडक मार्गाने गावागावातून पुढे मार्गस्थ आहोत. याला किनारा मार्ग म्हणतात. सडक मार्ग हा वेगळा आहे आणि हा किनारा मार्ग वेगळा आहे. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल आपल्याला व्हिडिओवरती एक कमेंट आली होती की आम्हाला नर्मदा परिक्रमा पूर्ण किनाऱ्याने करायची आहे, तर त्यासाठी काही मार्गदर्शन मिळेल का? या प्रश्नाबाबत त्यांना मी सांगितलं होतं की उद्याच्या व्हिडिओमध्ये थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो. तर त्यानुसार मी थोडं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. 3 प्रकारचे मार्ग असतात. एक म्हणजे सडक मार्ग, एक म्हणजे किनारा मार्ग आणि एक म्हणजे तटमार्ग. तर आता किनारा मार्गाने परिक्रमा करायची म्हणजे आता सध्या आपण ज्या मार्गाने जात आहोत तो किनारा मार्ग आहे. म्हणजे किनाऱ्याजवळचं जे गाव आहे त्या गावातून पुढच्या गावात जाणारा हा जो मुख्य सडक मार्ग असतो किंवा शेतातला मार्ग असतो किंवा पगदंडी मार्ग असतो, अशा प्रकारचा मार्ग म्हणजे किनारा मार्ग आहे. आणि तटमार्ग म्हणजे नर्मदा मैयाच्या अगदी जवळून ज्या ठिकाणाहून आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होतच राहील अशा ठिकाणाहून जाणे याला तटमार्ग म्हटलेला आहे. आणि सडक मार्ग म्हणजे जे मोठे मोठे हायवे आहेत त्या हायवेने सरळ सरळचा मार्ग. अशा प्रकारचे हे 3 मार्ग आहेत. तर आता किनारा मार्ग आणि तटमार्ग या दोघांमध्ये अदलाबदल करून करून आपण संपूर्ण परिक्रमा नर्मदा मैयाची किनाऱ्याने करू शकतो.
किनाऱ्याने म्हणजे पुन्हा गोंधळून जाऊ नका, या गावातल्या जोड रस्त्याने आपण करू शकतो. पण जर तुमचं असं म्हणणं असेल की तटमार्गानेच 100% परिक्रमा करायची आहे, तर ते आपल्याला शक्य होत नाही. त्याचं कारण असं आहे, काही काही ठिकाणी आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो, मार्ग नसतो. उदाहरणार्थ आपल्याला आज सकाळी नाला लागला होता एक, तशा प्रकारचा नाला जर मोठा लागला तर त्या ठिकाणी मार्ग नसतो, आपल्याला नाल्यातून यावं लागतं, किंवा दरी लागते, किंवा नर्मदा मैयाच्या प्रवाहामुळे किनारा कोरून घेतलेला असतो. अशा प्रकारच्या अडचणी आपल्याला त्या ठिकाणी येतात आणि पुढे मार्गच नसतो. आणि त्या अडचणींचा सामना करत करत तुम्ही जर तटमार्गाने पुढे जायचं म्हटलं तर तुमच्याकडे तेवढा वेळ शिल्लक पाहिजे. जर पुरेसा वेळ असेल आणि कोणीतरी जोडीला असेल मदतीसाठी, म्हणजे समजा काही ठिकाणी आपल्याला एखादी दरी असेल, पहाड असेल, खोलगट भाग असेल, उंचवटा असेल, तो चढून जायचा असेल, तर त्यासाठी कोणी ना कोणीतरी आपल्याला एक मदतीला सोबती पाहिजे, की ज्याच्या साहाय्याने आपण तटमार्गाला जर काही अडचण आली तर ती पार करून जाऊ शकतो. किंवा जर पुढे जाण्याचा मार्ग नसेलच काही तटमार्गाने, तर आपल्याला पुन्हा वळून पाठीमागे यावं लागतं आणि किनाऱ्या मार्गाने मार्गस्थ व्हावं लागतं. अशा प्रकारच्या काही अडचणी आहेत. त्याचबरोबर नर्मदा मैयाच्या प्रवाहावरती बऱ्याच ठिकाणी धरणं बांधलेली आहेत. त्या धरणांमुळे धरणाच्या पाण्याचा जो फुगवटा आहे, त्या फुगवट्यापासून तरी आपल्याला तटमार्गाने जाणं शक्य नाही. कारण त्या तटमार्गाला जर आपण गेलो तर फुगवट्यामुळे त्या ठिकाणी भरपूर ठिकाणी चिखल आलेला असतो आणि त्या चिखलातून आपल्याला जाणं शक्य होत नाही. अशा प्रकारच्या काही अडचणी आहेत. पण तुम्ही जर किनारा मार्ग आणि तटमार्ग या दोघांचं कॉम्बिनेशन करून जर पुढे जाणार असाल तर 100% तुम्ही नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने तटातटाने परिक्रमा पूर्ण करू शकता. रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर याबद्दल अधिक काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त चांगलं सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करेन. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर हा जो मुख्य मार्ग आहे हा सरळ सरळ चाललेला आहे, तर आपल्याला या उजव्या बाजूच्या कच्च्या मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या मार्गाने हसलपूर या गावाकडे मार्गस्थ आहोत. समोर नर्मदा मैयाचं दर्शनही होतंय आपल्याला आणि आपण या किनारा मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर सरळ मार्ग जातो एक आणि एक उजवीकडे जातोय, तर आपल्याला उजवीकडे न जाता सरळ सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होतंय. पुन्हा पुढे आल्यानंतर उजवीकडचा एक मार्ग आहे आणि सरळ एक मार्ग आहे, तर आपल्याला सरळ सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर हा मुख्य मार्ग डावीकडे जातोय, आपल्याला या उजवीकडच्या पगदंडीने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे या पगदंडीने सरळ सरळ मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपण समोर एका आडव्या रस्त्याला लागलेलो आहे. या आडव्या रस्त्यातील पगदंडीने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या पगदंडीने पुढे आल्यानंतर या ओढ्यातून पुढे मार्गस्थ होत आहोत. या ठिकाणी आता सध्या पाणी नाहीये, पण पाऊस काळामध्ये या ठिकाणी पाणी असण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे चौकशी करून या रस्त्याने पुढे मार्गस्थ व्हा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने ओढ्यातून आपण सरळ सरळ साधारण 300-400 मीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी एक आडवा रस्ता आलेला आहे. या आडव्या मुख्य रस्त्याने आपल्याला उजवीकडे वळायचंय आणि समोर जे दिसतंय तेच हसलपूर गाव आहे. याही गावातून आपण रंधाल गावाकडे सरळ सरळ पुढे मार्गस्थ होणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे डोंगरगाव मधून साधारण 3 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर आपण हसलपूर या गावात आलेलो आहे. याही गावातून आपण रंधालच्या दिशेने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने सरळ सरळ गावाच्या बाहेर आल्यानंतर पुढे एक आडवा रस्ता लागलेला आहे. या आडव्या रस्त्याने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हसलपूर गावातून साधारण 3 किलोमीटर सरळ सरळ या मार्गाने मार्गस्थ झाल्यावर आपण रेंधाल या गावात येऊन पोहोचलेलो आहे. याही गावातून आपल्याला पुढे तालनगर या गावाकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हसलपूर गावातून साधारण 3 किलोमीटर आपण सरळ सरळ या मार्गाने मार्गस्थ झाल्यावर या रेंधाल गावापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहे.
या गावातून आता आपल्याला पुढे बरहुआ या गावाकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा समोर जो चौक दिसतोय या चौकातून आपल्याला डावीकडे वळायचंय. अशा प्रकारचा हा रेंधालच्या गावातून मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने सरळ सरळ आल्यानंतर एक आडवा रस्ता लागलेला आहे. या आडव्या रस्त्याने आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. डावीकडे वळाल्यानंतर या ठिकाणी बघा एक ट्रान्सफॉर्मर दिसतं आणि आंब्याचं झाड आहे. या आंब्याच्या झाडापासून आपल्याला आता उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उजवीकडे वळाल्यानंतर नर्मदे हर मैया. उजवीकडे वळाल्यानंतर पुन्हा एक आडवा रस्ता लागलेला आहे. या आडव्या रस्त्याने आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. जो आपण पहिल्या चौकातून सरळ सरळ रस्ता सोडला होता तोच या ठिकाणी हा गोल फिरून आलेला रस्ता आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे आता आपला बरहुआ या गावापर्यंत जाण्यासाठीचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रंधाल गावातून साधारण 3 किलोमीटर सरळ सरळ या मार्गाने मार्गस्थ झाल्यानंतर आपल्याला वाटेमध्ये बरंडुआ हे गाव लागलेलं आहे. याही गावातून आपण सरळ सरळ तालनगर या गावाकडे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बरंडुआ गावाच्या या चौकात आल्यानंतर या ठिकाणाहून आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा डावीकडचा मार्ग आहे. थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा एक आडवा रस्ता लागलाय. त्याने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा एक आडवा रस्ता लागलाय. त्यांनी डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. आता या मार्गाने सरळ सरळ आपल्याला तालनगर या गावापर्यंत मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 3 किलोमीटर आपण पाठीमागच्या गावातून पुढे या सरळ सरळ रस्त्याने मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी हा रस्ता सरळ चाललेला आहे आणि एक मुख्य रस्ता आहे तो डाव्या बाजूला मार्गस्थ आहे. तर आपल्याला डाव्या बाजूला न जाता या सरळ सरळ रस्त्याने पुढे मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने सरळ सरळ पुढे आल्यानंतर एक चौक लागलेला आहे. या चौकातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला एक आश्रम स्थित आहे. त्या ठिकाणी आपण आजच्या दुपारच्या विश्रांतीसाठी थांबूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मधुर वाटिका आश्रम आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मधुर वाटिका आश्रमामध्ये आपण थोडा वेळ विश्रांती करून आता पुढे मार्गस्थ होत आहोत. आश्रमातून बाहेर पडल्यानंतर आश्रमाच्या समोर जो मार्ग आहे त्याने आपल्याला डाव्या बाजूला सरळ मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी 2 रस्ते आहेत. त्यातले आपल्याला या मुख्य रस्त्याने सरळ सरळ मार्गस्थ व्हायचे. खोकसर या गावापर्यंत आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण साधारण 1.5 ते 2 किलोमीटर झाले नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने पुढे मार्गस्थ आहोत तटातटाने. नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा शेताच्या कडेने वरून मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या मार्गाने नर्मदा मैयाच्या तटापर्यंत आलेलो आहे आणि आता या तटातटाने पुढे मार्गस्थ होत आहोत. पुढे आपल्याला केवलारी नदी लागणार आहे. हा केवलारी आणि नर्मदा मैयाचा संगम आहे. या ठिकाणी आपण दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपल्या या डाव्या बाजूने जी आलेली नदी आहे ती केवलारी नदी आहे आणि या ठिकाणी केवलारी नदी आणि नर्मदा मैयाचा संगम आहे. अशा या पवित्र ठिकाणी आपण दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होऊयात. नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे हा नर्मदा मैयाचा प्रवाह आहे. सुंदर असं दर्शन आपल्याला नर्मदा मैयाचं आज होते. नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपल्याला समोर जो पगदंडी मार्ग दिसतोय त्या पगदंडी मार्गाने वरती मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण केवलारी नदी आणि नर्मदा मैया याच्या संगमाचं दर्शन घेऊन या पगदंडीने वरती आल्यानंतर या ठिकाणी 2 रस्ते दिसतात आपल्याला. हा जो आडवा मार्ग आहे या आडव्या मार्गाने आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा रस्ता पुन्हा लागलेला आहे. त्या आडव्या रस्त्याने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. पुढे आल्यानंतर पुन्हा 2 रस्ते लागलेले आहेत.
त्यातल्या उजव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा आता आपला मार्ग आहे पुढे मार्गस्थ होण्याचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा एक आडवा रस्ता लागलेला आहे आपल्याला. या आडव्या रस्त्याने उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. नानपा या गावापर्यंत आपल्याला पुढे जायचंय. आता पुढे आल्यानंतर पुन्हा 2 रस्ते लागलेले, त्यातल्या या डाव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नानपा या गावापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला मार्गात मध्ये 2-3 गावं लागणार आहेत. त्या गावांनंतर पुढे नानपा हे गाव येईल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खोकसर गावातून साधारण 3.5 ते 4 किलोमीटर सरळ सरळ या रस्त्याने मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपण खरखेडी गावामध्ये आलेलो आहे. याही गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खरखेडी गावाच्या या पहिल्या चौकात आल्यानंतर या ठिकाणी हा जो सरळ सरळ जाणारा मुख्य मार्ग आहे त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ राहायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. टिगर या गावापर्यंत आपल्याला या मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खरखेडी गावातून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी एक आडवा मुख्य मार्ग आलेला आहे. या मार्गाने आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खरखेडा गावातून साधारण 2 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर आपण नई टिगरिया या गावामध्ये येऊन पोहोचलेलो आहे. याही गावातून आपल्याला पुढे आवली घाटाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा समोर जो चौक आहे त्या चौकातून उजवीकडे वळायचं आपल्याला. 8 किलोमीटर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागच्या गावातून साधारण 3.5 ते 4 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर आपण या ठिकाणी नानपा गावात येऊन पोहोचलेलो आहे. या ठिकाणी आता चौक लागलेला आहे. या चौकातल्या आपल्याला सरळ रस्त्याने पुढे मार्गस्थ व्हायचंय. उजवीकडे जायचं नाही, डावीकडे जायचं नाही, सरळ जो मार्ग दिसतो त्या मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. गावात जायचं असेल तर या ठिकाणी उजवीकडे जाण्याचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागच्या नानपा गावातून आपण साधारण 1.5-2 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी सुद्धा हे जे गाव आहे हे नानपा गावच आहे. या नानपा गावातून आपण आता सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नानपा गावात आल्यानंतर या ठिकाणी राधाकृष्ण मंदिर आहे. या मंदिरामध्ये आपण आजच्या संध्याकाळच्या विश्रांतीसाठी परवानगी घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावात आल्यानंतर या ठिकाणी हा सायकलवरचा एक लहान मुलगा आहे. तो आग्रह करतोय की त्यांच्या घरी चला आजच्या संध्याकाळच्या विश्रांतीसाठी. बघूयात आता काय होतंय पुढे ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी मंदिरामध्ये परिक्रमावासींना विश्रांतीची व्यवस्था असते, पण हा जो मुलगा आहे या गावातला तो हट्ट करतोय त्यांच्या घरी जाण्यासाठीचा. या मुलाच्या हट्टाचा मान ठेवून आपण त्यांच्या घरी आज विश्रांतीसाठी जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 111व्या दिवसाच्या परिक्रमेच्या पडावामध्ये आपण दत्त मंदिर नर्मदापुरम या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ होऊन परिक्रमेतला साधारण 30 किलोमीटरचा पडाव गाठून या ठिकाणी नानवा ढाणा या गावामध्ये स्थित असणाऱ्या या ग्रामस्थांच्या घरी त्यांच्या विनंतीवरून आजच्या संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर.